बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयानंतर नरेंद्र मोदी 8 जून रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊ शकतात। वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार या सोहळ्यासाठी भारताच्या शेजारी देशांच्या नेत्यांना निमंत्रण पाठवले जाणार आहे। यामध्ये श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, नेपाळचे पंतप्रधान प्रचंड आणि मॉरिशस आणि भूतानच्या नेत्यांचा समावेश असेल। श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या मीडिया विभागानेही याला दुजोरा दिला आहे। वृत्तानुसार अध्यक्ष विक्रमसिंघे यांनी बुधवारी निवडणूक जिंकल्याबद्दल पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करण्यासाठी फोन केला होता। या कॉल दरम्यान मोदींनी त्यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं, जे विक्रमसिंघे यांनी स्वीकारलं। बांगलादेशच्या पंतप्रधानांशी फोनवर झालेल्या संभाषणात मोदींनी त्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं आहे। नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांनीही पीएम मोदींना फोन करून त्यांचे अभिनंदन केले। पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं की आज शपथविधी सोहळ्यासाठी इतर देशांच्या नेत्यांना निमंत्रण पाठवलं जाईल। तत्पूर्वी मंगळवारी 6 जून रोजी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर अर्ध्या जगाने पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं। भारताच्या शेजारी देशांच्या नेत्यांशिवाय रशियाचे अध्यक्ष पुतीन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन, ब्रिटनचे पीएम सुनक, मालदीव, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, इस्रायल आणि जपानचे पंतप्रधान यांच्यासह 90हून अधिक नेत्यांचा समावेश होता। सर्वांनीच पंतप्रधान मोदींना तिसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या, तसेच भारतासोबतची भागीदारी पुढे नेण्याची आशा व्यक्त केली। लोकसभेतील मोठ्या विजयानंतर काँग्रेसने विधानसभेची तयारी केली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठी घोषणा केली आहे। आगामी विधानसभेत काँग्रेस पक्ष 150 जागा लढवणार असं ते म्हणालेत। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, त्यामुळे साहजिकच काँग्रेसचे वजन वाढले आहे। त्यामुळे विधानसभेसाठी काँग्रेसकडून जास्त जागांचा दावा केला जाऊ शकतो असंही बोललं जात आहे। नाना पटोले यांनी पुढे म्हटलं आहे की लोकसभेनंतर आता विधानसभेची तयारी करावी लागेल। आगामी विधानसभेत काँग्रेस पक्ष 150 जागा लढवण्याचा विचार करत आहे। लोकसभेत जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करण्यासाठी 3.5 महिने गेले। विधानसभेत हे टाळावे लागेल, त्यासाठी महिन्याभरात जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करावा लागेल। म्हणूनच आतापासून तयारी करावी लागेल असंही नाना पटोले म्हणाले। विशाल पाटीलही आमच्यासोबत येतील, तसेच सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटीलही आमच्यासोबत येतील असा मोठा दावाही त्यांनी केला आहे। लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा मोठा फायदा झाला। या यात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनाही बळ मिळालं। आम्ही हाच उत्साह घेऊन विधानसभेच्या मैदानात उतरू असंही नाना पटोले म्हणाले आहेत। तसेच यंदाच्या निवडणुकीत वंचितचा प्रभाव नव्हता असंही नाना पटोले म्हणाले। शिवाय मराठा आरक्षणाचा परिणामही निवडणुकीवर झाल्याची चर्चा आहे, यावरही त्यांनी भाष्य केलं। लोकसभेच्या निवडणुकीत मराठा आरक्षण तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा प्रभाव नव्हता, तसेच वंचितचे प्रकाश आंबेडकर यांचाही फारसा प्रभाव जाणवला नाही। गेल्या निवडणुकीत आम्ही वंचितमुळे 9 जागा हरलो होतो, मात्र या निवडणुकीत त्याचा कोणताही परिणाम झाला नाही असंही नाना पटोले म्हणाले आहेत। महाराष्ट्रातील भाजपच्या नेतृत्वातील महायुतीच्या हाराकिरीवर राजधानी दिल्लीत मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी सायंकाळी राजधानीत जाऊन या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहेत। तत्पूर्वी भाजप नेते विनोद तावडे यांनी अमित शहा यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा केल्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीने राज्यातील 48 पैकी 45हून अधिक जागा जिंकण्याचा नारा दिला होता, पण प्रत्यक्षात निवडणूक निकालात त्यांना अवघ्या 17 जागांवर समाधान मानावं लागलं। विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीला सर्वाधिक 30 जागा मिळाल्या, तर सांगलीत लोकसभेच्या एका जागेवर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील निवडून आलेत। महायुतीच्या निवडणुकीतील या निराशाजनक कामगिरीमुळे महाराष्ट्र भाजपची झोप उडाली आहे। विशेषतः भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही ही गोष्ट गांभीर्याने घेतली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचाराचा धुरळा उडवूनही महायुतीला पराभवाचं तोंड पाहावं लागलं। यामुळे पक्षपातळीवर मोठे विचारमंथन सुरू झाले आहे। त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पराभवाची तयारी स्वीकारत राजीनाम्याची तयारी दर्शवल्यामुळे पक्ष संघटनेत मोठी खळबळ माजली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या या भूमिकेनंतर अमित शहा यांनी त्यांना फोन करून दिल्लीत बोलावलं आहे, पण तत्पूर्वीच भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांनी अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर चर्चा केली। यामुळे महाराष्ट्र भाजपात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत। उल्लेखनीय बाब म्हणजे भाजपने विनोद तावडे यांच्यावर ज्या ज्या राज्यांची जबाबदारी दिली होती तिथे त्यांनी पक्षाचा विश्वास सार्थ ठरवला। या अंगानेही तावडे आणि शहा यांच्या भेटीकडे पाहिलं जात आहे।
लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसने यश मिळवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुखने एक ट्विट केलं आहे. त्याने आपले वडील आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या भाषणाचा जुना व्हिडिओ ट्विट केला आहे. रिमेंबरिंग माय फादर असे कॅप्शन देत त्याने पोस्ट केली आहे. त्याच्या या पोस्टने सध्या सर्वांचंच लक्ष वेधलं असून पोस्टची चर्चा सुरू आहे. या व्हिडिओमध्ये विलासराव देशमुखांनी म्हटलं आहे की लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस, इतका विस्तार आहे काँग्रेसचा. अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवायचे, ते संपले पण काँग्रेस नाही संपली. हा एवढा प्रचंड इतिहास काँग्रेसला आहे. त्यागाचा, बलिदानाचा, देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आहे. ही काँग्रेस अशी कुणाला संपवता संपत नाही. आजही काँग्रेस म्हणतोय काँग्रेसचा हात आम आदमी के साथ. ही काँग्रेसची भूमिका आहे. काँग्रेसचा हात केवळ श्रीमंतांसोबत नाही तर तो सामान्य जनतेसोबत आहे. गरिबांचा हात या काँग्रेसने धरलाय. ही भूमिका काँग्रेसने स्वीकारली आहे. महिलांचा सन्मान करण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. काँग्रेस कामाच्या बळावर मतं मागतं, आश्वासनावर नाही. बाकीचे लोक आश्वासनावर तुमच्याकडे मतं मागतात, पण काँग्रेसने केलेल्या कामावर उजळ माथाने मत मागतं. म्हणून मत मागण्याचा नैतिक अधिकार हा आमच्याकडे म्हणजेच काँग्रेसकडे आहे, असे विलासराव देशमुख या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत. दरम्यान देशमुख घराणं हे अनेक वर्षांपासून काँग्रेससोबत जोडलं आहे. विलासराव देशमुख यांच्यानंतर त्यांची दोन्ही मुलं अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी देखील काँग्रेसची भक्कम साथ दिली आहे. त्यातच आता रितेश देशमुखनेही विलासराव देशमुख यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. महाराष्ट्रात सुडाचे आणि बदल्याचे राजकारण कधीच नव्हते, ते फडणवीस यांनी सुरू केले. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक आहेत, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. तसेच फडणवीस, जे 2 पक्ष तुम्ही फोडले त्या 2 पक्षांनीच तुम्हाला जाहीरपणे अश्रू ढळण्याची वेळ आणली, असंही राऊत म्हणालेत. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. फडणवीस राजकारणातील पुरुष आनंदीबाई, संजय राऊत म्हणाले. पेशवे काळात आनंदीबाई होत्या, त्यांची आठवण ज्यासाठी काढली जाते. तसेच देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील पुरुष आनंदीबाई आहेत. ही कटुता आमच्या मनात आहे, त्याला कारण फडणवीस स्वतः आहेत. हे सुडाचं बदल्याचं फडतूस राजकारण महाराष्ट्रात चालत नाही, हे लोकांनी फडणवीस यांना दाखवून दिलं. या महाराष्ट्रामधील एक पिढी संपवण्याचं काम फडणवीस यांनी केलं. हातातील सत्तेचा वापर त्यांनी चुकीच्या कामासाठी केला. राजकीय कार्यकर्त्यांवर सूड घेण्यासाठी सत्ता वापरली. त्यांनी न्यायालयावर दबाव आणला, न्यायमूर्तींना घरी बोलवून धमकी दिली. हे काम फडणवीस आणि त्यांच्या टोळीने केलं, असा आरोपही राऊतांनी केला आहे. पुढे राऊत म्हणाले, लोकांचा जेवढा मोदी शहांवर राग नाही तेवढा फडणवीसांवर आहे. विदर्भात नितीन गडकरी यांची जागा सोडली तर भाजप हा रसातळाला गेला आहे. याला जबाबदार फडणवीस आहेत. ते राजीनामा कसला देतात? लोकांनीच त्यांना घरी पाठवलं आहे. एक चांगलं राज्य रसातळाला नेलं, अशा शब्दात राऊत यांनी फडणवीसांवर हल्ला चढवला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा विजय झालाय. आपल्या विजयानंतर त्या आज पहिल्यांदाच बारामतीमध्ये दाखल झाल्या. यावेळी बारामतीमधील कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. विशेष म्हणजे यावेळी सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी देखील लक्षवेधी ठरत आहे. दादांना सांगा ताई आली, वहिनींना सांगा ताई आली, अशा घोषणा कार्यकर्ते देत आहेत. या माध्यमातून एका अर्थाने अजित पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी चांगलीच चुरस पाहायला मिळाली. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी लढत यावेळी झाली. म्हणजेच नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगला होता. यामध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आहे. मात्र एकंदरीतच प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले आहेत. एकाच घरात होणारी ही लढाई यामुळे राज्यातच नव्हे तर देशात चर्चेचा विषय ठरली होती. बारामती लोकसभा मतदारसंघातील ही निवडणूक शरद पवार आणि अजित पवार या दोघांसाठी प्रतिष्ठेची लढाई म्हणावी लागेल. मात्र यामध्ये शरद पवार यांचा अनुभव कामी आला आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय झाला. अजित पवार आणि शरद पवार हे दोघे एकत्र येतील अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे कार्यकर्ते देखील एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच अजित पवार गटाला डिवचण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारची घोषणाबाजी सुरू असल्याचं दिसून येत आहे. तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष एन चंद्रबाबू नायडू 12 जून रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. नायडू यांचा शपथविधी सोहळा अमरावतीत होणार आहे. यामध्ये नरेंद्र मोदी आणि नव्या केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांचा समावेश असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रबाबू नायडू शपथविधीच्या दिवशी अमरावतीला राज्याची राजधानी करण्याची घोषणा करू शकतात. हैदराबादला तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची संयुक्त राजधानी म्हणून ठेवण्याचा 10 वर्षांचा करार 2 जून रोजी संपला. सध्या आंध्र हे देशातील एकमेव राज्य आहे ज्याची राजधानी नाही. चंद्रबाबू नायडू 4थ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. यापूर्वी त्यांनी 1 सप्टेंबर 1995, 11 ऑक्टोबर 1999 आणि 8 जून 2014 रोजी 3 वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. 2019 मध्ये YSRCP अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी विजयाची नोंद करून त्यांच्याकडून सत्ता हिसकावून घेतली होती.
2024च्या विधानसभा निवडणुकीत एनडीएने आंध्र प्रदेशात प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. विधानसभेच्या 175 जागांपैकी नायडूंच्या टीडीपीला 135 जागा, पवन कल्याणच्या जनसेनेला 21 आणि भाजपला 8 जागा मिळाल्या आहेत. तिघेही युतीत आहेत. जगमोहन रेड्डी यांच्या वायएसआरसीपीला केवळ 12 जागा मिळाल्या. 2019 मध्ये वायएसआरसीपीने 175 पैकी 151 जागा जिंकल्या होत्या. टीडीपीला केवळ 23 जागा जिंकता आल्या. जगमोहन 2019 मध्ये पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 350वा शिवराज्याभिषेक सोहळा आहे. या निमित्ताने किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशातून शिवभक्त या ठिकाणी महाराजांना वंदन करण्यासाठी आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतोय. छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत आजच्या दिवसातला हा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे. या ठिकाणी किल्ले रायगडावर छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं आहे. ढोल ताशांच्या गजरात शककर्ते शिवरायांना मानवंदना दिली. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते. आर्मी बँड, शाहिरी पोवाडा, ढोल वाद्य सादरीकरण झालं. शाहू महाराज नुकतेच खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे नवीन राजवाड्यावर नागरिकांनी गर्दी केली होती.